ओम नमो आदेश. सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार. मित्रांनो, सांगायला तुम्हाला खूप आनंद वाटतो की काल दिनांक म्हणजे 28 फेब्रुवारी ह्या रोजी मी सकाळी औरंगपूरवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 28 तारखेला सकाळी मी एक पॉईंट दिला होता. आणि असा प्रॉब्लेम होता की तिथे जवळपास 4 लाईनचा क्रॉस होता आणि लेवल 2च दाखवत होतं. म्हणजे 70 फुटाच्या लेवलमध्ये 2 लाईन होत्या. म्हणजे एक पूर्वेकडून आणि एक दक्षिणेकडून. म्हणजे अशा 2 लाईन होत्या आणि परत दुसऱ्या लाईन पण त्याला त्याच्या विरुद्ध बाजूला 2 लाईन होत्या. त्या 100 फुटाच्या लेवलमध्ये दाखवत होते. म्हणजे 2 लाईन होत्या त्या. अशा टोटल 4 लाईनचा क्रॉस पॉईंट होता आणि लेवल 2 होती. म्हणजे 100 फूट आणि 70 फुटाला 2 लेवलमध्ये पाणी लागेल माझा असा अंदाज होता. आणि अंदाज असा होता की तिथे 2.5 इंचापासून तर 3 इंचापर्यंत पाणी लागेल असा माझा अंदाज होता. तर ॲक्च्युली काल तुम्ही सर्वांनी माझी काल 28 तारखेची संध्याकाळची लाईव्ह बघितलीच असेल 8च्या नंतर. तर त्या बोरला माझ्या हिशोबाने 1.5 ते पावणे 2 इंच पाणी लागलेलं आहे आणि वरती पाणी म्हणजे 1.5 पावणे 2च्या हिशोबाने वर पाणी दाखवत होतं. पण कसं असतं, कधी-कधी हाय प्रेशरची मशीन असती आणि लेयर जास्त असतात. कधी-कधी लेयर जास्त असतात आणि त्या थोड्या कमी प्रमाणात वाहतात. तर ते हाय प्रेशरची मशीन कमी लाईन असेल समजा प्रवाहित, तर त्या मशीन दाबून टाकतात. आणि एखाद्या टायमाला 2 लाईनीचाच क्रॉस पॉईंट असला आणि जर त्या लाईन थोड्या मोठ्याल्या असल्या, तर एका ठिकाणून जर जास्त पाणी येत असेल आणि तेच पाणी जर 2 ठिकाणून येत असेल, तर काय होतं माहिती आहे का, ती मशीन कमी पाणी असेल प्रवाहित, तर ते पाणी दाबलं जातं आणि थोडं 1 इंचापर्यंत जर पाणी एका ठिकाणून येत असेल, तर मशीनमधून ड्रिलिंग बोर करताना पाणी जास्त येतं. तर असा प्रॉब्लेम झालेला आहे. काल तिथं जवळपास 1.5 ते पावणे 2 इंच पाणी लागलेलं आहे. आणि आता बहुतेक आज उद्याच्याला ते टेस्टिंग होईन मोटर, त्यावेळेस लक्षात येईल. पण कसं असतं, एखाद्या वेळेस जास्त पाणी लागतं आणि जास्त पाणी ड्रिलिंग करायच्या वेळेस वरती येतं. पण मग ते पाणी कधी-कधी टिकत नाही. 2 दिवस, 3 दिवस चालतं, 8 दिवस चालतं आणि नंतर ते बंद होऊन जातं. तर त्याच्यापेक्षा जास्त ड्रिलिंग करते वेळेस जास्त पाणी आलं म्हणजे जास्त पाणी लागलं असा भाग नसतो. कधी-कधी ड्रिलिंग करते वेळेस थोडं पाणी कमी पण दाखवतं. पण तो बोर जास्त लाईफटाईम आणि चांगला चालतो. तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे मित्रांनो. कसं आहे माहिती आहे का, मी सॅटेलाईट मॅप नकाशावरती पॉईंट देतो. तर मी मला त्याचं काहीतरी ज्ञान आहे किंवा मला त्याची काही देवानं दिलेली देणगी आहे. तर त्याच्या आधारे मी मॅप नकाशावरती पॉईंट देतो आणि पॉईंट दिल्यानंतर मी जमिनीवर तुमच्या मॅप नकाशावरती मार्किंग करून देतो. तर माझ्या असं लक्षात आलं की मी मार्किंग करून दिल्यानंतर जरा व्हिडिओ कॉल केला तर ते 10, 15, 20 फुटाचा थोडा डिफरंट पडतो दाखवलेल्या जागेपासून. तर ज्यावेळेस मी तुम्हाला पॉईंट देतो त्याच्यानंतर जर तुम्ही मला तिथून व्हिडिओ कॉल केला त्या जवळच्या लोकेशनपासून, त्या मी दाखवलेल्या जागेपासून, तर तेवढ्या एक 40-50 फुटामध्ये जर मला ती व्हिडिओ कॉलमध्ये ती जागा दाखवली तुम्ही, तर मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती पण ती जागा फिक्स करून देऊ शकतो. पण कसं असतं, ती गोष्ट थोडी म्हणजे रिस्की असते. पॉईंट दाखवणं नकाशावरती ही सोपी गोष्ट आहे. म्हणजे मला जिथं पाणी दाखवतं मी ती जागा दाखवतो. पण जागा फिक्स करताना जरा शेतकऱ्यांनी जरा ती मला जागा व्यवस्थित दाखवली नाही किंवा तुमच्या व्हिडिओची क्वालिटी चांगली नसेल, तर तिथं थोडा कधी-कधी प्रॉब्लेम यायचा चान्स असतो. आणि कधी बी मी ज्यावेळेस तुम्हाला जागा दाखवतो आणि व्हिडिओ कॉल करायचा असतो, तर व्हिडिओ कॉल करायच्या वेळेस 2 जणांनी जायचं कधीच्याला. कारण एक जण कॅमेरा पकडतो आणि एक जण पुढं मी दाखवलेली जागा म्हणजे मी जी जागा दाखवतो ती समोरच्या व्यक्तीला समजायला पाहिजे. कारण एकाच व्यक्ती जरा व्हिडिओ कॉल केला तर ती जागा दाखवायला थोडं हार्ड जातं. कारण एकाच माणसाला मोबाईल पकडायचा आणि जागा पण बघायची म्हणजे ती शक्य होत नाही. तर कधीच्याला मी व्हिडिओ कॉल केला तर 2 व्यक्तींना जायचं व्हिडिओ कॉल करते वेळेस आणि एक व्यक्तीनं व्हिडिओ कॉल करायचा आणि एक व्यक्ती समोर ठेवायची. मी सांगेन तशा पद्धतीने उजव्या हाताला, डाव्या हाताला, मागे, पुढे असं सरकायला सांगतो मी आणि एक्झॅक्ट जागा मी दाखवून देतो. कारण जिथं क्रॉस पॉईंटची जागा असते ती मी दाखवून देत असतो. तर कसं असतं, बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टीचा विश्वास बसत नाही. ज्यांना बसतो त्यांनी माझ्याशी संपर्क करा. नसेल तर संपर्क करू नका. मी आतापर्यंत तुम्हाला सांगतो कोणालाही पैसे मागितले नाही. आणि बरेचसे जण म्हणते याला जर समजत असेल तर हा माझ्या ठिकाणावर आला असता, माझ्या शेतात आला असता.
तर विषय तसा नाही मित्रांनो, कारण मी एक शेतकरी माणूस आहे. माझं बी शेत आहे. माझ्याकडं अर्धा एकर ऊस, 1 एकर कांदे वगैरे आहे आणि बाकीचे पण आता काट्या वगैरे तोडणं, नांगट वगैरे काढणं, कपाशी उपटीनं आता सध्याला शेतातले कामं चालू आहे. म्हणजे कसं असतं 3 महिने बाकी असते. त्याच्या अगोदरच आपल्याला 2-3 महिने पूर्ण पुढच्या वर्षाची तयारी करावी लागते. त्याच्यामुळं माझं फिरणं होत नाही आणि जवळ असेल तर मी माझ्या गावापासून जर जवळ असेल तर 15-20 किलोमीटरपर्यंत तर 2-3 घंट्यामध्ये जाऊन येणं शक्य होत असेल तर तिथे जातो पण मी. अशातला काही भाग नाही आहे. कारण बघा ना तुम्ही, काल मी जी लाईव्ह केलेली आहे, आता तुम्ही सांगा मी गाडी लागण्या अगोदरपासून मी माझी लाईव्ह चालू केली होती. मला काहीतरी कॉन्फिडन्स आहे म्हणूनच मी बोर गाडी लागल्यापासून बोर एंड होईपर्यंत लाईव्ह केला ना, केला का नाही मला सांगा तुम्ही. कारण कसं असतं, कॉन्फिडन्स असेल तर माणूस बोलतं आणि फक्त पॉईंट द्यायचा, गाडी लागली की पळून जायचं, हा माझा हेतू नाही आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, पॉईंट दिला तर शेतकऱ्याचं नुकसान नको व्हायला, ह्या उद्देशानं चालतो मी आणि कोणाकडे आतापर्यंत मी 1 रुपयाची अपेक्षा केली नाही. आणि कसं आहे, अपेक्षा केली नाही म्हणजे याचा अर्थ मला पैसे लागत नाही अशातला भाग नाही आहे. तुमच्या सहखुशीनं जरा इच्छा असेल तर द्या जा, नाहीतर बघा कोणाची परिस्थिती कशी असते, कोणाची इच्छा असते, कोणाची इच्छा नसती, कोणाची कमी द्यायची इच्छा असते, कोणाची जादा द्यायची इच्छा असते. तर माझं फक्त मी एक समाजसेवा म्हणून एक माझ्या पद्धतीनं मला जे समजतं मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. कुणाला द्या वाटले तर द्या, कोणाला नाही वाटले तर नका देऊ. त्याची बी काही अशी बळजबरी नाही आहे. फक्त काय असतं माहिती आहे का, विश्वास महत्त्वाची गोष्ट असते आणि नुसतं विश्वासावर नाही, त्या माणसाने काम पण तशा पद्धतीनं करून दिलं पाहिजे. नाहीतर नुसतं पैशासाठी पाणी दाखवणं आणि नुसती शेतकऱ्याची लूट करणं हा माझा हेतू नाही आहे. बस माझ्या व्हिडिओमधून मला जेवढा संदेश तुम्हाला द्यायचा होता मी तो देण्याचा प्रयत्न केला आणि ह्या व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. कुणाला जरा वाईट कमेंट करायचं असेल तर वाईट पण कमेंट करा. ज्याला चांगल्या करायचं त्यांनी चांगल्या पण करा. आणि झाले मी हा उपक्रम जवळपास 8 दिवसापासून चालू केलेला आहे. तर ज्यांनी माझ्याकडनं पॉईंट घेतलेले आहे, ज्यांनी नकाशे पाठवलेले आहे, त्यांना माझ्याकडनं काय रिस्पॉन्स भेटला, मी दाखवताना काही माझ्या बोलण्यात काही चुकी होते का, मी कोणाला वाईट बोलतो का, म्हणजे मला एवढं सांगायचं आहे, मी जे आतापर्यंत कमीत कमी 250-300 लोकांना पॉईंट दाखवलेले आहे. तर त्यांची मला सर्वांची माझ्या ह्या व्हिडिओला कमेंट आली पाहिजे की माझ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला. आणि ज्यांनी माझा अनुभव नाही घेतलेला आहे, ज्यांना माझ्याबद्दल काही गैरसमज वाटतो त्यांनी पण कमेंट करून टाका. बस एवढंच बोलून माझा व्हिडिओ थांबवतो. ओम नमो आदेश. धन्यवाद.